गाईस, कशा आहे तुम्ही? मजेत असाल, मी बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझा सगळा पसारा पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. रील्स काढत होती त्यामुळे रील्स वगैरे आता काढून झालेले आहेत. आता सगळा पसारा वगैरे आवडते. यांनी भाजीला वगैरे आणून दिलेला आहे मला. आता स्वयंपाक करायचा आहे, चाय वगैरे झालेला आणि मग रील्स काढत होती. ही साडी वेअर केलेली आहे मी. कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. दीदी इथे दीदी त्यांची चालू आहे मस्ती. आणि इकडे शुभम बघतोय मॅच. आणि थोडे कपडे दिसत असतील तर इग्नोर करा. आणि मस्त अशी साडी वगैरे घातलेली मी. रील्स काढलेले, नक्की रील्स बघा तुम्ही. मी टाकणार तर नक्की रील्स लाईक फॉलो कमेंट नक्की करा. कसे रील्स वाटतात तुम्हाला नक्की ते बी सांगा कमेंटमध्ये मला. आणि यांची मस्त चालू, यांना फटके पाहिजे. आता बसते का शांत? काय कळतंय? आणि मी कशी दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ही साडी माझी मतलब लग्नामध्ये पहिला लग्न झाल्यावर ती पहिला रक्षाबंधन होती तेव्हा ही साडी माझ्या पप्पांनी मला घेतलेली. आता ब्लाऊज त्याच्यावाला काही होत नाही मला. आणि ही साडीला तेव्हा राखी साडी बोलायचे. तर मी आता तेव्हा वेअर करायची ती साडी. आता खूप दिवस झाले ठेवून दिलेली होती, पण आता रील्स काढायला मी ही बघते वेअर करून. ही साडी घातलेली आहे. ही माझ्या पप्पांची आठवण आहे, त्यामुळे मी ही साडी मला टाकूशी वाटत नाही. मग मी बोली याच्यावरती रील्स काढून ठेवणार, कसं आठवण मग रील्समध्ये राहतात. खूप छान साडी आहे ही बघा, खूप छान आहे, मला आवडते. मरून कलर आहे इजावाला. ही साडीला पहिला राखी साडी असं म्हणायचे. माझी लग्न झाल्यानंतर पहिला रक्षाबंधन होती पप्पांकडे, तेव्हा घेतलेली. तो खूप बारीक होती आणि मग त्याचं ब्लाऊज काय आता मला काय होत वगैरे नाही. मी हे वेअर केलेले ब्लाऊज हे बी कसं वाटते तुम्हाला नक्की मला सांगा. असं आहे, दुसऱ्या साडीवरचं आहे. मी याच्यावरती वेअर केलेलं आहे. आता स्वयंपाक वगैरे करते आणि थोडेसे क्लिप्स टाकते मी, कारण की मी मम्मीला दवाखान्यात वगैरे नेलेलं. आम्ही घाटकोपरला गेलेलो. मी ऑनलाईन आलेली तेव्हा मी सांगितलेलं होतं. तिथे त्याचा आवाज कमी का? ऑनलाईन मी आलेली तेव्हा मी सांगितलेलं होतं काय मी थोडं बाहेर जाणार आहे, तर मम्मीला मला दवाखान्यात घेऊन जावं लागलेलं परत. तर त्यामुळे मग मी मम्मीकडे गेलेली होती 2 दिवस. तिला एक्सरसाइज वगैरे करायला लावलेली डॉक्टर लोकांनी. मग तिला तिकडे घेऊन जात होती आणि काही थोडं काम वेगळं बी होतं, तर ते बी काम सगळं केलेलं आहे मी व्यवस्थित. आता बघूया, आता रिटर्न जावं लागणार आहे. आमचं थोडं काम थांबलेलं आहे तिकडे, त्यामुळे. आता पसारा स्वयंपाक करायचा आहे. इकडं मशीन लावलेली आहे मी. आज आमचं पाणी बी येणार आहे. हे माझं घर आहे, कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटंसं आहे, भाड्याचं आहे. इकडं गॅलरी आहे अशी. इकडं पिशव्या वगैरे टांगलेल्या आहेत मी. आणि मम्मीचे ब्लॉग, मम्मीच्या घरी काढलेले ब्लॉग कोणी कोणी बघितले तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हाला कसे वाटले ते ब्लॉग ते बी नक्की कळवा मला. आणि बाकी ते स्क्रिप्ट मी टाकणार. मी तिकडे गेलेली थोडं, तर ते काढलेले मी तिथे ब्लॉग काढायचे होते मला, पण काही काढलेच नाही मी, कारण की भरपूर तिकडं लाईट वगैरे बी जायची आणि नेटवर्क बी माझं नेट बी चालायचं नाही. तर त्यामुळे काय इंटरेस्टच यायचा नाही. इकडं जा तिकडं जा त्याच्यामुळे. आणि तिकडं थोडं रूमाचं काम वगैरे बी होतं मम्मीच्या, तर त्यामुळे काही घेतलेच नाही स्क्रिप्ट मी त्याच्या पुढचे. तर ते काढलेले थोडे काही ते ॲड करणार, ते नक्की बघा तुम्ही. आणि असेच ब्लॉग मी तुमच्यासाठी आणत राहणार. नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला माझे ब्लॉग बघायला भेटतील. आणि कशी वाटते नक्की सांगा. दीदी आज रिद्धीला ना काय तर आज बोलायचं. ये चल 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 चल. आज रिद्धीला बोलायचं आहे.
हां 2 लेटर वर्ड्स बोलायचे. 2 लेटर वर्ड्स बोलायचे. आणि गाईस मी 3 लेटर वर्ड्स बोलणार आहे. चला चालेल बोल. O anyone TWO2TH. माऊस फॅन बंद करतं ते आवाज जाईल. थोडं जोराने बोल ना. हां बोल चल स्टार्ट. मम्मी 3 लेटर वर्ड्स बोलो. हां बोल. CAT cat, DOG dog, FAN fan, MAN O anyone TWO2. विसरली शाळा बंद होती तर बोल फटाफट पड बोल. आता गाईस मी बोलणार आहे. बोल बोल बोल. CAT cat, DOG dog, CAT cat, DOD dot, HOT hot, PUT pot, HUT hot, MUT mud, GUT gut, GUN gun, HUN hon, HAN hen, शुभम TEN ten, 1 OWO नाही चुकीचं बोलली. ONE1 TWO2 आणि MAN man, CAN can, FAN fan, GUN gun, पप्पाला आता ब्लॉग मध्ये घेणार HUN आणि तुला घेणार. थांब बोलले. वाव थँक्यू दोघींना बी छान बोलले. हे काय करतात बघूया. यांचं सदा मोबाईल, कामावरनं सुट्टी राहिली का मोबाईल मोबाईल मोबाईल. आ इकडून अंधार येते, इकडून या. ह्याचं चालू आहे त्याच्या बापासंग झगडे यांचे दोघांचे. हां काय म्हणतायत ते उघडे ब्लॉगमध्ये येत नाही. घाला शर्ट घाला. काय म्हणते शुभम कशावरनं तुझे पप्पाचे तुझे चालू आहे. मी मोबाईल पाहत होतो तर पप्पाने माझ्या मोबाईल घेऊन घेतला. मग आता मग मी कधीच खेळतो ना, कधीच खेळायचं असतं ते, रोज थोडी ना खेळतो. पण नाही खेळायचं ना, ते चांगलं नसतं ना सांगतात ना. की मी कधी खेळतो. आणि ना एक दिवसानं मी शुभम संघ बी काढलेली, ती बी नक्की बघा तुम्ही. शुभम नाही म्हणत होता, त्याला जबरदस्ती घेऊन काढलेली आहे मी रील्स. बाकी काय हो, मी कशी दिसते आज साडी वेअर केलेली आहे तर. इकडे या लवकर, माझा हात दुखला, लवकर या. पैसे कापले गेले, लवकर दीदी आवाज कमी कर. इथं दीदी बसून असते. इधर आ जाओ. आज रील्समध्ये इकडे या ना, असे उजाळ्यामध्ये या ना. आज रील्समध्ये यांना बी घेतलेलं आहे मी जबरदस्ती. कशी वाटते आज मी साडी वेअर केलेली आहे तर. छान दिसते, एकदम भारी दिसते. ही साडी कोणी घेतलेली आहे सांगा बरं का, बघूया यांना आठवण येते. तुझ्या पप्पांनी घेतली. अरे मी आता बोलले शाळेत ते ऐकलं तुम्ही. बरोबर आहे. सांगू माझ्या बाबांनी घेतलेली या साडीचं नाव आहे राखी साड्या. मी बोललेली ना गाईज, तर यांनी सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे म्हणून हक्काने बोलताय. मी नाही ऐकलं, माझी बाबांची साडी आहे, मला सगळं काय. चला बाय. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच न्यू ब्लॉग तुमच्यासाठी मी आणत राहणार. सोनू मोरे या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. चलो बाय. दिसली नसते तुम्हाला मी दाखवते. ओ आवाज कमी करा, कॉफी राहील. थोडा करा नाचकी येतोय ना एवढा. चला गाईज बाय. ते लाजलेले आहेत तर त्यामुळे चलो बाय बाय. हाय गाईज, कसे आहे तुम्ही? मजेत असाल, आम्ही बी मजेत आहे. आता आम्ही वापस फायनली शाळेला आलेलो आहे. थोडं अर्जंट काम होतं, मम्मीला दवाखान्यात न्यायचं होतं म्हणून आता रिटर्न आलेली आहे मी. आता ब्लॉग कंटिन्यू बघा काय काय होतं. आणि ट्युशन बघा किती छान आहे, झाडे किती छान लावलेले, एकदम छान वाटते ट्युशन. आणि ब्लॉग स्किप न करता पुरा बघा तुम्ही चॅनलला. ठीक आहे तर तुम्ही हे बी आलेले माझ्यासोबत. आम्ही पुरी फॅमिली आलेलो आहे कारण की मम्मीला दवाखान्यात दाखवायचं आहे. आज एक आमचं काम आहे, ते काम पुरं झाल्यावर तुम्हाला सांगते मी काय काम होतं. तर असंच ब्लॉग बघत राहा. आता हाय गाईज, मम्मीला घेऊन आलेलो आम्ही दवाखान्यात. दिसते काय गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत. चला तुम्ही हळूहळू. आम्ही आलेलो होतो दवाखान्यात मम्मीला घेऊन आणि आता चालू आहे घरी. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बोललेली होती.